हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. तर उद्या संडे आहे आणि संडेची माझी तयारी चाललेली आहे. खूप दिवसांनी मी इडलीचा बेत केलेला आहे, म्हणून मी इकडे ना सकाळी तांदूळ आणि उडदाची डाळ स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा पाण्याने वॉश करून मी भिजू घातलेली होती आणि छान आता भिजलेली आहे आणि ती आता मिक्सरला वाटून घेते. आणि उद्या संडे असल्यामुळे ना दिवसभर काम असतं बरं का, म्हणून इडलीचा बेत संडेच्या दिवशीच बरं आहे बरं का. आणि आता छानसं आता मी मिक्सरला वाटून घेते बारीक असं. ह्याच्यामध्ये ना मी मेथी आणि सोयाबीन वगैरे काही ॲड केलं नाही, फक्त तांदूळ आणि उडदाची डाळ आता मिक्सरला लावून घेते. इकडे ना छानपैकी आता ना डाळ आणि तांदूळ मिक्सरला वाटून घेते, उडदाची डाळ आणि तांदूळ. आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं आपल्याला हवं असेल तर मेथी आणि सोयाबीन पण टाकू शकतो. मी नाही वापर केला बरं का, शोरला आवडत नाही आहे म्हणून मी इकडे ना मिक्सरला बारीक वाटून घेते. आणि इडली बनवण्यासाठी ना थोडंसं मी जाडसरचं मी पीठ म्हणजे मिक्सरला लावून घेते. आणि डोसा बनवायचा असेल ना थोडंसं मऊ असं म्हणजे एकदम सॉफ्ट असं मी पीठ मिक्सरला लावून घेते. आणि तुम्ही पाहू शकताय तांदूळ पण स्वच्छ एकदम पांढरं शुभ्र दिसत आहेत आणि पीठही किती छान एकदम पांढरं फुललेलं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये ह्याला ना खूप वेळ लागत नाही बरं का पीठ असं फर्मंट होण्यासाठी. उन्हाळ्यामुळे ना उन्हात असं ऊन असल्यामुळे लगेच फर्मंट होतं. आणि तुम्ही पाहू शकताय दुसऱ्या दिवशी बघा किती छान फुललेलं आहे आणि एकदम असं सॉफ्ट आणि स्पॉन्जी आता इडल्या बनत आहेत आपल्या. आणि एकदम असं पांढरा शुभ्र आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि दुप्पट असं पीठ फुगलेलं आहे बरं का. याच्यामध्ये सोडा आणि मीठ अजिबात वापर केला नाही आहे. आता जर आपल्याला हवं असेल तरच वापर करायचा. आणि मी काल ना मिक्सरला लावताना याच्यामध्ये 1 वाटी चिरमुरे मी पाण्यात भिजून मिक्सरला लावून घेतलं. याच्यामुळे पण ना आपल्या इडल्या एकदम असं सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात. आणि इडल्या का फुगत नाहीत अशा कमेंट येतात, ताई इडल्या आपल्या फुगतच नाहीत. पण इडल्या फुगतात, पण थोडंसं ना 1 वाटी चिरमुरे आपण पाण्यात भिजून मिक्सरला लावून घ्यायचं, त्याच्यामुळे पण ना खूप छान असं सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात बरं का. आणि इकडे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं मी जिरं टाकून घेते इडलीमध्ये. आणि जिरं आणि मीठ असलं ना खरंच खूप छान लागतात बरं का इडली. आणि थोडंसंच किंचित मी सोडा टाकलेला आहे, जास्त नाही सोडा वापर केला मी, कारण चिरमुरे टाकल्यामुळे ना चिरमुऱ्याचं असं मी मिक्सरला बारीक असं पीठ केलं ना त्याच्याने ना खूप छान फुगतात आणि इडल्या. आणि इकडे ना इडलीच्या पात्र मी सगळं इकडे 3 प्लेटाला मी तेल लावून घेतलं आणि एक भांडं ठेवून ना मी इडलीच्या प्लेटमध्ये ना आता सगळे म्हणजे बॅटर मी पिठाचं टाकून घेते. आणि नंतर ना वाफ जाऊ नये म्हणून खलबत्त्यातला एक दगड ठेवलेला आहे. आणि याच्यामुळे ना लगेच 15 मिनटात आपली इडली तयार होते बरं का. आणि खूप छान होते, बरोबर टाईम लावून 15 मिनटामध्ये आपली इडली स्पॉन्जी होणार. आणि आता मी इकडनं कुकरला डाळ लावून घेतलेली आहे, तुरीची डाळ. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि तेल टाकून 1 टमॅटो टाकलेला आहे सांबार बनवण्यासाठी. आणि थोडंसं रवीनं फिरवलं मऊ, म्हणजे एकदम डाळ आता मऊ होणार आणि छान आपली आता सांबार रेडी होते. आणि इकडनं तेल गरम झालं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतली, लसूण कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. आणि थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं बॅडगी तिखट आणि आपला सांबार मसाला. सांबार बनवताना आपल्याला थोडंसं सांबार मसाला असेल तर ना खूप छान होतो बरं का आपला सांबार. आणि इडली बरोबर खायला खूप भारी टेस्ट येते. आणि छानसं असं आपलं जेवढं हवं तेवढं थोडंसं आपण पाणी ॲड करतो, पण जास्तीचं पातळ मला आमच्या घरात कोणाला आवडत नाही सांबार, म्हणून मी मिडियममध्येच बनवते बरं का सांबार. आणि आता चटणीची पण तयारी करायची आहे इडलीबरोबर खाण्यासाठी. इकडे इडली तयार होतात तोपर्यंत मी इकडे ना डाळ आणि शेंगदाणे भिजू घातलेले आहेत. 1 अर्धा तास किंवा पाऊण तास डाळ आणि शेंगदाणे भिजू घालायचे. आणि त्याच्यापासून ना आपली चटणी खूप भारी होते बरं का. मी अजिबात ह्याच्यामध्ये ना खोबऱ्याचा वापर करत नाही आणि खूप टेस्टी होते. आणि तुम्ही पाहू शकता इकडे ना आपल्या इडल्या पण तयार होत आहेत आणि इकडे ना आपलं सांबार पण मस्तपैकी शिजलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं त्याला कट आलेला आहे सांबारला. आणि ह्याचा स्मेल तर ना खरंच खूप भारी येतोय. आणि इडली पण आता रेडी झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय बघा अजिबात इकडे वाफ निघत नाही आहे. आणि इडली पण रेडी होईपर्यंत सांबारही रेडी झालं. आणि आता मी चटणी बनवते इडलीबरोबर खाण्यासाठी. डाळ आणि शेंगदाणे भिजू घातले 1 अर्धा तास. ह्याच्यामध्ये ना लसूण कोथिंबीर कुटून घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता. आणि आता मी मिक्सरला लावून घेते. आणि थोडंसं आपल्याला हवं असेल तर अजून 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. खूप छान होते बरं का चटणी, तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. मग मी दही आणि शेंगदाणा, डाळ, मग कोथिंबीर, कढीपत्ता ह्याच्यापासूनच मी चटणी बनवणार आहे. आणि तोपर्यंत बघा इकडे आपली इडल्या तयार झालेल्या आहेत. मग नंतर मी आता चटणी बनवून घेते. आणि थोडंसं 5 मिनटं थंड होऊ द्यायचं म्हणजे प्लेटा, मग आपल्या इडल्या खरंच खूप छान निघतात बरं का.
छान आता आपल्या इडल्या सुटसुटीत आणि लगेच निघालेल्या आहेत थंड झाल्यामुळे. आपण गरम गरम ह्याच्यामध्ये इडल्या काढल्या ना ते लगेच असं चिकट होतं आणि प्लेटला पण चिटकतं, व्यवस्थित निघत नाही. आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं फल्पी आणि स्पॉन्जी मऊ लसलशीत आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. आणि मी सगळे प्लेटचे ना चमच्याच्या साहाय्याने सगळं काढून घेतलं आणि परत मग इडलीला अजून दुसरी खेप लावलेली आहे इडलीची. मग इकडे इडल्या होत आहेत, परत म्हटलं गरम गरम सर्वांना इडली सांबार चटणी द्यावं म्हणून मी इकडे ना चटणीची तयारी करते. याच्यामध्ये शेंगदाणा डाळं मिक्सरला वाटून घेतलं मी, मिरची आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरा आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर आणि दही टाकून मी ही चटणी बनवते बरं का. आणि खरंच खूप छान होते. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आणि तुम्ही पाहू शकता इकडे ना चटणी रेडी झालेली आहे. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये ना साखर टाकायची. साखरेमुळे खरंच खूप भारी चव येते बरं का ह्या चटणीला. आणि आपल्याला हवा असेल तर तडका द्यायचा, नसेल तर नाही दिलं तरीही चालतं. आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा अशी मी जशी चटणी बनवली तशी. आणि इकडे बघा मऊ लुसलुशीत अशा इडल्या पण रेडी झालेल्या आहेत. आणि इकडे ना छानपैकी अजून एक डब्बा म्हणजे एक 4 प्लेटाची इडली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम स्पॉन्जी आणि पांढरशुभ्र इडली बनलेल्या आहेत. आणि सांबार पण आपलं मस्त झालेलं आहे. हा हा खूप भारी स्मेल येतोय बरं का. आणि मी आता सर्वांना देते इडली खाण्यासाठी. आणि इडली बनवायला ना खरंच खूप वेळ लागतो आणि संडे असेल तरच हा इडलीचा बेत असतो बरं का. नाहीतर ऐनवेळी ना पूर्ण अख्खा दिवस पुरणारच नाही असं होतं आहे. आणि इकडे बघा शौर्यला आणि आहोंना मी दिलेला आहे इडली खाण्यासाठी सकाळचा ब्रेकफास्ट. मी सकाळी 7 वाजता बनवायला घेतली आणि बरोबर 9:30 वाजलेत बरं का हे बनवायला. इडलीला खरंच खूप वेळ लागतो आणि सगळ्यांनी मिळून आम्ही नाश्ता वगैरे केला, इडली ब्रेकफास्ट वगैरे केलो. आणि खूप दिवस झाले मी म्हणजे झाडांची काळजीच घेतली नाही आहे. म्हणजे आता एक 3-4 महिने झाले मी जॉबला चालल्यामुळे चला म्हटलं आज थोडासा वेळ आहे आणि सगळ्या आपल्या म्हणजे कुंड्या वगैरे बाजूला साईडला ठेवून ना झाडांच्या छोटे 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 रोपटं होते त्याच्यामध्ये म्हणजे ओव्याचं झाड वगैरे आहे. ते पण ना माझ्या नंदूबाईने आणलेलं आहे सांगलीवरून. ते तिकडं सांगली साताऱ्याकडचं असते बरं का हे ओव्याचं. आणि छोटंसं रोपटं होतं आणि एकाच ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये लावलं होतं आणि 3-4 कुंड्यामध्ये ते पसरलेलं आहे. आणि ऊन पण भरपूर आहे. उन्हाळ्यात चिमण्यांना पक्ष्यांना पाणी वगैरे ठेवणं तेही महत्त्व आहे. म्हटलं आता खूप दिवस झाले म्हणजे आता त्यांना काहीतरी आता जुगाड बनवूया. आणि इकडे बघा तुम्ही पाहू शकता मी इकडे ना सगळ्या 4-5 अशा कुंड्या होत्या मी खाली ठेवून दिल्या कंपाऊंडवरची. परत एका हातात मोबाईल आणि हे पकडणं हे होणार नाही. आणि मी चिमणीसाठी बघा इकडे ना पाणी भरून ठेवलेलं आहे. मुख्य प्राण्यांना तरी असं पाणी पाहिजेच उन्हाळ्यात म्हणजे ना. हे सकाळी आता मी भरून ठेवलं, आता सकाळच्या 10 वाजलेले आहेत आणि दुपारी 3-4 वाजेपर्यंत हे सगळं पाणी संपलेलं असतं बरं का. आणि भरपूर चिमण्या येतात इथं. आणि मी इकडे ना त्यांना खाण्यासाठी थोडंसं तांदूळ पण ठेवलेलं आहे, तांदूळ आणि पाणी. आणि खरंच खूप छान वाटतं बरं का असं चिमण्या येऊन पाणी पिताना खरंच भारी वाटते. थंडगार पाणी होतं ह्याच्यातून. आणि 2 असे ना विकत आणले होते हे मडकं खूप दिवसापासून आहे. त्याच्यामध्येच आम्ही चिमणीला ना उन्हाळ्यामध्ये ठेवतो. आणि शौर्य बघा माझ्याबरोबर ना मी जे काही काम करते ना ते त्याला हे करायचंच असतं. आणि तो मला म्हणला मम्मा मी तुला हेल्प करू का. मी म्हणलं नको बस नको म्हणलं तरी ऐके ना. आणि तोही बघा माझ्याबरोबर ना कामाला लागलेला आहे. आणि सगळ्या झाडामध्ये असं पाला पाचोळा पडला होता कारण आता ऊन वारा वादळ मेमध्ये ना सारखं वारा वादळ सुटत असतो आणि भरपूर असा कचरा पडत असतो. आणि 2-3 गुलाबाचे रोपटं पण आणून लावलं होतं पण आलेच नाहीत, काय की कशामुळे आले नाहीत पण मला पण माहीत नाही. मी पण बसलं नाही बरं का गुलाबाचं. पण हे मात्र बसलंय ओव्याचं झाड आणि खरंच खूप भारी स्मेल होतो बरं का हे ओव्याचा. आणि एक 3-4 असे रोपटं आहेत. आणि मी जेव्हा किंवा भजी बनवते ना तेव्हा मी हे ओव्याचं पान जरूर घालते बरं का. आणि याचा स्मेल ना खरंच आपल्या विकत आणलेलं ओव्यापेक्षाही भारी आहे. आणि घरचंच हे फक्त पान घालते मी तरी पण त्याचा ओव्याचा ना फ्लेवर एकदम मस्त आहे आणि त्याचा स्मेलही खरंच भारी आहे. आणि शौर्य पण बघा इकडे ना मी सगळे त्याच्यामधले वाळलेले सुकलेले सगळे असे पानं काढून घेतले, पाचोळा पाला वगैरे. आणि शौर्य बघा इकडे ना सगळ्या अशा झाडांना पाणी व्यवस्थित मग पकडून पाणी घालत आहे. मी नको म्हणलं तरी पण त्याला ऐका नाही, पण त्याला लहान मुलांना कसं पाणी म्हणजे खूप आवडत असतं. आणि तुम्ही पाहू शकताय आणि नंतर ना तुळशीला पण भरपूर दिवस झाले त्याच्यातून पण माती थोडीशी म्हणजे इकडे कसं माती थोडीशी रेड आहे. मग थोडंसं मी मळ्यातून बाबांना माती आणायला लावली आणि काल थोडंसं माती घालून बघा त्याला व्यवस्थित असं ना खुरप्याच्या साहाय्याने असं व्यवस्थित हे करून ना रोपं आता उन्हाळ्यात वाळत होतं दरवर्षी पण ह्यावेळेस व्यवस्थित आणि किती छान आहे.
आता सगळे रोपटं मी एक एक उचलून इकडे कुंडा कट्ट्यावरती ठेवून देते बोरच्या आणि नंतर लगेच मला सोपं होईल की कंपाऊंडवरती ठेवायला. आणि चिमण्या येत होते आणि मला पाहून सारखं जात होते बरं का. चिमण्यांना पण प्रचंड ताण लागलेली होती. म्हटलं आता चला पटापट आपण ठेवून देऊया, आज संडे असल्यामुळे म्हटलं आता एवढी आपली सकाळची म्हणजे सकाळचं ब्रेकफास्ट वगैरे झालं, इडलीचा बेत होता तेही झालं. आणि हे लगेच मी 11-12 वाजता बनवाया म्हणजे सगळ्या झाडांची काळजी व्यवस्थित त्यांना पाणी वगैरे घातलं आणि चिमण्याला सुद्धा पाणी आणि थोडंसं तांदूळ वगैरे खायला ठेवलेलं आहे. आणि खरंच खूप छान वाटतं बरं का. आणि वेळ नाही भेटला तरी ना असं आपण वेळ काढून ना आपल्या असं झाडांना मला तरी खूप आवडतं बरं का. आणि परत बघा थोडंसं मला खूप असं ऊन लागल्यासारखं झालं. मी नंतर मग हातपाय वगैरे धुवून फ्रेश झाले. आणि उन्हाळ्यात ना खरंच खूप छान वाटतं. आणि शौर्यला पण कोण खायचा होता पण त्याला म्हटलं नंतर खा, पण मला तो लगेच बघा ड्रॉइंग काढून दिलेला आहे कोनसाठी. आणि बघा किती छान असं ड्रॉइंग काढलेलं आहे, प्लग काढलेलं आहे आणि स्वतःच काढलेलं आहे बरं का. आणि कलर पण दिलेला आहे, छान काढलेला आहे. त्याला खूप आवड आहे बरं का ड्रॉइंगची. पण मी म्हटलं त्याला कोण तू काहीतरी होमवर्क केल्याशिवाय मी कोण आणून देणार नाही. पण तो लगेच होमवर्क म्हणजे त्याचंही थोडंसं होमवर्क मी करून घेतलं आणि ड्रॉइंग पण काढून घेतलं. लहान मुलाला कसं होमवर्क नकोसं वाटतं, पण कसं बसं पण शौर्यने केलं बरं का. कोणसाठी का होईना पण केलेलं आहे. आणि नंतर मी हॉल वगैरे खूप कचरा पडला होता. आणि आता ना उन्हाळ्यामध्ये ना सारखं खिडक्या आपण ओपन सोडत असतो, बाहेरची धूळ वगैरे सारखी आत येत असते आणि ते मी झाडून वगैरे घेतलं. आणि सोप्यावरचे पण सगळं झटकून वगैरे घेतलं. उन्हाळ्यात ना भरपूर असं बाहेरचं वादळानं धूळ वगैरे येत असते घरामध्ये. आणि मग ते सगळं झाडून वगैरे मी घेऊन ना नंतर फ्रेश वगैरे झाले. आणि फ्रेश झाल्यानंतर बघा लगेच मग अजून बाकीची कामं होती. आणि आज तुम्हाला विशेष म्हणजे मला सांगायचं लक्षातच नाही आहे, मदर्स डे आणि आज सुट्टी पण आहे. मदर्स डेच्या सर्वांना माझ्या मोठ्या गोडताईनं ना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज ना सेलिब्रेट करायचा होता मदर्स डेचा, पण नको वाटलं मला. आणि शौर्य म्हणत होता मम्मा मदर्स डे आपण सेलिब्रेशन करूया, पण नको म्हटलं तरीही ना शौर्यने बघा म्हणजे शौर्यने बघा त्यांच्या पप्पांना ना केक आणायला लावलेला आहे, कारण माझा तो मदर्स डे सेलिब्रेशन करणार होता म्हणून. मी नको म्हणत होते शौर्यला पप्पांना सांगू नको, तरी पण तो शौर्य आणायला सांगितलेला आहे. आणि शौर्यने बघा किती छान अशा पद्धतीने ना तो माझा मदर्स डे सेलिब्रेशन केलेला आहे. आणि खरंच आताच्या मुलांना मदर्स डे आणि फादर्स डे असं सर्व कळतं बरं का. आणि तो बघा किती छान मला असं केक भरवतोय. आणि आमच्या काळी ना मदर्स डे म्हणजे काहीच माहीत नव्हतं, पण शौर्यने माझा खरंच खूप छान असं पहिल्यांदाच मदर्स डे सेलिब्रेशन केलेलं आहे. तो कसाही करो पण मला खरंच खूप छान वाटलं बरं का. आणि मला तो खावरून बघा स्वतःही खाल्ला. आणि खरंच असं करणं पण महत्त्व आहे. मला ना शौर्यचा खरंच खूप अभिमान वाटला बरं का. आणि शौर्य दोघांनी ना मदर्स डे आम्ही तेवढंच छोटासा का होईना पण मदर्स डे सेलिब्रेशन केलो. आणि आमची जेवणं वगैरे झाली. आणि लगेच बघा झाडू वगैरे मारून घेतला. आणि भरपूर थोडीशी भांडीच होते आणि पटापट सगळे भांडे पण क्लिनिंग करून घेतले. आणि खरंच संडेचा दिवस ना अजिबात पुरत नाही बरं का मला तरी. पण डेली कसं पटापट सगळी घरातली कामं आटपून मला जॉबवरती जायचं असतो, पण संडे म्हटले की नाही दुप्पटच कामे वाढतात. आणि चला पटापट सगळे भांडे वगैरे घासून घेतले. आणि भांडे तर भरपूर असतात, पण आज म्हणजे थोडंसं स्वयंपाक आणि संध्याकाळी काय सकाळी इडली बनवलं होतं आणि संध्याकाळी डोसा आणि हेच बनवलेलं होतं. डोसा आणि आपलं बटाट्याची भाजी आणि चटणी सूप बनवलेली होती. सकाळी इडली आणि दुपारी स्वयंपाक बनवलेला होता, म्हणून आता नाही स्वयंपाक केला संध्याकाळी. आणि झाडू वगैरे मारून भांडी पण लगेच घासून घेतले. आणि त्याच्यामुळे ना आता ना ऊन आहे, उन्हाळ्यामध्ये भरपूर असं कसतरी होतं. मी हात वगैरे धुवून परत मी तिथं चेहरा धुतला बेसिनमध्ये. खरंच खूप गरम होत होतं बरं का. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात